आपल्याला डायबिटीज आहे का, आपल्याला हाय ब्लड प्रेशर आहे का, किंवा ह्या दोन्ही आजारांनी तुम्ही ग्रस्त आहात का? तर सावधान, कारण यामुळे कायमस्वरूपीचे अंधत्व देखील येऊ शकते. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती ज्ञानेश्वर सांगळे आय अँड डेंटल हॉस्पिटल देऊळगाव राजा येथे मागील 5 वर्षापासून कार्यरत आहे. अनकंट्रोल डायबिटीज किंवा हाय ब्लड प्रेशर याची सर्वसामान्य लक्षणे जसे की अति थकवा लागणे, घाम येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, सारखी भूक लागणे यासारखी लक्षणे दिसून आल्यानंतर आपण त्वरित जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यावर योग्य तो उपचार सुरू करतो. पण ह्या आजारांचा डोळ्यावर काय परिणाम होतो याबद्दल आपल्याला माहिती नसते, कारण या आजारांमुळे ह्याचा डायरेक्ट परिणाम डोळ्यातील आतील पडद्यावर म्हणजे रेटिनावर होऊ शकतो. जसे की रेटिनावर रक्तस्राव म्हणजे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी किंवा डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्यातील आतील पडद्यावर सूज येणे, रक्तस्राव होणे यासारखे गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून येतात, ज्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपीचे अंधत्व देखील येऊ शकते. हे टाळण्यासाठी आपण जसे की डायबिटीज आणि हायपरटेन्शन यासाठी आपण दर महिन्याला डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करतो. त्याचप्रमाणे डोळ्याचे देखील दर 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला डोळ्याच्या आतील पडद्याचे म्हणजे रेटिना एक्झामिनेशन करणे गरजेचं आहे. हे केल्याने आपण जे अंधत्व येणार आहे ते टाळू शकतो व योग्य वेळी डोळ्यावर योग्य तो उपचार करू शकतो. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील नेत्ररोग तज्ज्ञाकडे जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता. थँक्यू.